मनोज जरांगे हे आज हिंगोलीच्या दौऱ्यावरती आहेत। हिंगोलीमध्ये वसमत आणि कळमनुरीमधील मराठा बांधवांसोबत मनोज जरांगे पाटील हे आज संवाद साधणार आहेत। वसमतमधील मराठा आंदोलकांच्या उपोषण स्थळाला जरांगे पाटील हे आज भेट देणार आहेत। तर जरांगे पाटील यांचा आज हा हिंगोली दौरा, त्या दरम्यान ते मराठा बांधवांशी संवाद साधणार आहेत। ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे भेट सुद्धा देणार आहेत। आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी संतोष भिसे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, जरांगे पाटील यांचा हा हिंगोली दौरा, आज नेमकं काय काय घडणार आहे? नक्कीच गुरु, मनोज जरांगे पाटील यांचा हिंगोली दौरा सुरू आहे। कारण संवाद बैठकाचा धडाका सुरू आहे। काल त्यांनी येळेगाव सोळंकी या गावी संवाद बैठक घेतली आणि आज जे आहे ते वसमत या ठिकाणी, तर शिवणी खुर्द या ठिकाणी आणि डोंगरकडा या ठिकाणी आणि नंतर कामठा फाटा या ठिकाणी त्यांचे जे संवाद दौरे सुरू आहेत। त्यांनी काल येळेगाव या ठिकाणी बैठक घेतल्यानंतर त्याचा आज जे आता थोड्याच वेळामध्ये आहे वसमत या ठिकाणी ते पोहोचणार आहेत आणि ही सभा संपल्यानंतर शिवणी खुर्द येथे काही उपोषण करते, उपोषण बसलेले आहेत, त्या उपोषणकर्त्यांची भेट घ्यायचं। त्यानंतर जे आहे ते डोंगरकडा या ठिकाणी त्यांची बैठक होणार आहे आणि कामठा फाटा या बैठकीनंतर ते नांदेडच्या दिशेने रवाना होणार आहेत। गुरु, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।